जय शिवराय मित्रांनो, आपल्या खेड्यापाड्यानं बघत असतो आपण. काही माणसं असे असतात, कोणाच्या गोष्टीहून त्याला काही देणं घेणं नसलं तरी तिथं जाऊन नाक खुपसायचं ते काही सोडित नाहीत. म्हणजे थोडक्यात चांडाळकीची सवय अशी लागलेली असती. हे आपल्या खेड्यापाड्यानं सगळ्या माहिती. आता तुम्ही ह्या व्यक्तीला ओळखीत असताल किंवा याचे व्हिडिओ बघितले असतील. आता तुम्हाला सांगतो, या व्यक्तीला ATM गुरुचे जे आशिष मगर सर आहेत, यानं इतके वाभाडे काढे याची, म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारल्यावर त्याला लाज नसते का, इतक्या प्रकारचे वाभाडे काढे. भीक माग्या पत्रकार, पीठ माग्या पत्रकार, स्वतःला पत्रकार म्हणून घेतो. आता त्या दिवशीच मला याबद्दल व्हिडिओ करायचा होता, पण वेळ मिळाला नाही. वेळेअभावी मी आज करतोय, कारण आजसुद्धा एक व्हिडिओ मनोज जरांगे पाटलावर या व्यक्तीने केलेला आहे. आणि वास्तविक पाहता या व्यक्तीचं आणि मनोज जरांगे पाटलाचा काही धुऱ्याला धुरा नाही, बांधाला बांध नाही, घराला घर शेजारा नाही, का त्याच्या नालीतलं पाणी याच्या दारातून जात आहे, का याच्या नालीचं पाणी त्याच्या दारातून जात आहे, असा कोणताही सोयीसुतक संबंध नाही. आता तुम्हाला सांगतो, मनोज जरांगे पाटील हे त्यांचं आंदोलन करीत आहेत, याचा काही संबंध नाही त्याच्याशी. आता त्या दिवशी ATM गुरु मगर सरनं जे याला इतकं धुतलंय का, तर त्याचंही काही कारण नाही. मगर सरांचा आणि यांचा काही धुऱ्याला बांधाल धुरा असं काहीच भानगडी नव्हत्या. पण त्याचं कारण सांगतो. यानं एक व्हिडिओ केला रोहित पवारावर, आणि रोहित पवार या ATM गुरु मगर सर यांना पैसे पुरवतात आणि हे व्हिडिओ करतात, सरकारबद्दल बोलतात, देवेंद्र फडणवीसबद्दल बोलतात असं त्यानं सांगितलं. त्यावर मगर सराला राग येणं साहजिक आहे, कारण आपला कोणत्या गोष्टीशी संबंध नाही. मगर सराचे तुम्ही जर व्हिडिओ बघत असताल तर ते वास्तवाशी असतात. आता देवेंद्र फडणवीसावर बोलले तरी देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांनाही माहीत असेल की आपण आज एक महाराष्ट्राचे जबाबदार मुख्यमंत्री आहोत. आपल्या काही गोष्टीवर लोक हे बोलणार आहेत, त्यावर मनोज जरांगे पाटीलही बोलत असतात, कारण मुख्यमंत्री आहेत, शेवटी त्यांच्या त्या गोष्टी लक्षात येत. मात्र त्याला काही वाटत नसेल, इतकं दुःख याला होत असते. आता महत्त्वाचं, याला दुःख होण्याचं काय कारण हे आता हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता ज्या दिवशी मगर सरांनी याच्यावर व्हिडिओ केला, याचे सगळे वाभाडे काढले. आता त्याच्यानंतर एक महाजन आणि महाजन आहेत, त्यालाही तुम्ही ओळखीत असताना, पांढऱ्या शुभ्र केसाचे महाजन, त्यानं पुन्हा ATM मगर सरावर व्हिडिओ केला. आता मला सांगा, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबावर व्हिडिओ केल्याच्यानंतर हे पुन्हा व्हिडिओ करतो, त्याच्यानंतर याच्यावर व्हिडिओ केल्यावर ते महाजन व्हिडिओ करतात, पुन्हा एक ते उमरीकर आहेत. मगर सरांनी सांगितले, आता ते मी काय उमरीकर पाहिलं नाही कोण उमरीकर आहेत. पण महत्त्वाचा सांगायचा मुद्दा आहे की ह्या व्यक्तीचा काही संबंध नसताना, आता आजसुद्धा, या अगोदरही बरेच केले, मात्र आजसुद्धा मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत 30 तारखेपासून. मग या व्यक्तीचा काहीच देणं घेणं नाही. यानं व्हिडिओ केला की ते उपोषण करायलेत, त्यांची तब्येत बरोबर नाही, उन्हात असा करायलेत, करू नाही वगैरे, आणि आमच्या त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि त्यांनी करू नये ना, असं तसं केलं. आणि नंतर मनोज जरांगे पाटील या अगोदरच्या उपोषणामध्ये काय काय बोललेले, कशा त्यांनी गावरान शिव्या दिलेले आहेत, हे त्यानं दाखवल्यात. म्हणजे एकीकडून मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी, त्यांच्या आंदोलनाची प्रशंसा करायची, आणि त्यामधून हे दाखवायचं की मनोज जरांगे पाटील कसे आहेत. ते आहेतच ग्रामीण भागातले आहेत, मराठवाडीची भाषा आहे. आणि हे जर तुम्ही सुशील कुलकर्णी हा व्हिडिओ बघत असताल तर तुम्ही एकदा असे मराठवाड्यात या, त्या मगर सरच्या गावात खेड्यापाड्यात या, आमच्या गावात खेड्यापाड्यात या, मग तुम्हाला कळन मराठवाड्याची भाषा कशी असती आणि काय असती. त्याच्यामुळं तुम्ही ते मनोज जरांगे पाटलाबद्दल काहीच बोलायला नाही पाहिजे. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबावर मनोज जरांगे पाटील बोलतात, तुम्हाला त्याचा राग येतो, ते काऊन येतो हे सगळ्या लोकांच्या लक्षात येतो. आणि त्यामुळे मित्रांनो, तुम्हीसुद्धा ह्या व्यक्तीला लक्षात ठेवा की ही व्यक्ती कोणत्या वृत्तीची. ही कधीच शेतकऱ्यावर बोलत नाही. त्या दिवशी मगर सर म्हणले तसं मीही बऱ्याच वेळा ह्याचे व्हिडिओ पाहिले. म्हणजे ज्यावेळेस जरांगे पाटलावर बोलतात का, मी तो आवर्जून व्हिडिओ पाहत असतो. आता यापुढे याच्यावर आपल्याला बोलायला लागावंच लागणार आहे, कारण यायचं तोंड त्याशिवाय काही दबणार नाही, कारण यायचा काहीच संबंध नाही. जर हे देवेंद्र फडणवीसावर मनोज जरांगे पाटील बोलत असतील तर ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कारभार आहे, ती व्यवस्था ते चालवतात, महाराष्ट्राचं पालक होतो त्यांच्याकडे.
नुसते मनोज जरांगे पाटीलच नाही तर कोणीही बोलणार, विरोधक असतील, शेतकरी असतील, सर्वसामान्य असतील किंवा मगर सरसारखा एखादा यूट्यूबर असेल, कोणताही सर्वसामान्य व्यक्ती बोलू शकतो, कारण ते मुख्यमंत्री आहेत. कोणत्याही घरात जर एखादा व्यक्ती प्रमुख असेल, त्याच्याकडे कारभार असेल आणि त्या कारभारावर कोणीतरी बोलणारच आहे. कोणाला 19-20 कमी जास्त झाल्यावर कोणी बोलणार. मात्र या व्यक्तीचा काहीही संबंध नसताना हा व्यक्ती मनोज जरांगे पाटलांची काहीतरी कारणं लावून कसं बदनाम करता येईल, त्यांच्या जवळच्या व्यक्तीला कसं बदनाम करता येईल, त्याचे खुसपटं कसे काढता येईल, अशा प्रकारचे व्हिडिओ करत राहतो. आता यापुढं त्यानं व्हिडिओ केला की त्याला प्रतिउत्तर म्हणून आपला व्हिडिओ असणारच. ठरलं आपण आता त्या दिवशी मगर सरचा व्हिडिओ पाहिल्यापासून आणि याच्यावर बोलल्याच्या नंतर ते महाजन उमरीकर त्यानं सुद्धा व्हिडिओ केले. म्हणजे यायला एक कळवळा कसा आला आहे आता हे तुमच्या लक्षात आलं. आप मराठे हे जातीवादी नाहीत, सगळ्या जातीला सामावून घेणारे. त्यामुळे जातीवादी कोण आहे, जातीत भांडणं कोण लावतं आहे हे सगळ्या लोकांच्या लक्षात येतं आहे. मात्र फक्त लोक बोलत नाहीत. म्हणून मित्र हो, प्रत्येकानं या गोष्टीवर बोललं पाहिजे. त्यावेळेसच अशा लोकांचे तोंड बंद होतील आणि त्यावेळेस समाजालाही न्याय मिळत असं मला वाटतंय. आता यावर तुमचं काय मत हे नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.